जय महाराष्ट्र मित्रांनो, आयसीसीआय बँकेत डायरेक्ट भरती निघाली आहे। तुम्हाला बँकिंग फायनान्स क्षेत्रात करिअर करायचंय तर संधी सोडू नका, कारण की सिलेक्शन प्रोसेस मध्ये कुठलीही एग्जाम नाही आहे, कुठलीही फी नसणार आहे। जस्ट तुम्हाला इथे फॉर्म भरायचा आहे। खासियत याची अशी आहे की महाराष्ट्रामध्ये तुम्ही जिथे यांच्या ब्रांचेस आहे तिथे तुम्हाला काम करायची संधी मिळणार आहे, कारण की पॅन इंडिया लोकेशन आहे। महाराष्ट्रामध्ये पण भरपूर साऱ्या ठिकाणी आहे, त्यामुळे बँकिंग क्षेत्रात करिअर करायचं आहे तर नक्की मित्रांसोबत शेअर करा, किंवा तुम्ही असाल तर अप्लाय करा। सगळी प्रोसेस सांगतोय, कारण की बघा सोपी प्रोसेस आहे। महत्त्वाचं म्हणजे अर्जंट भरती आहे आणि तुम्ही जिथे राहता तिथे मिळू शकताय। आता स्क्रीनवर जाऊन सगळी माहिती सांगतोय। अप्लाय करणं थोडं अवघड आहे, बाकी माहिती सगळी सोपी आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर नवीन असाल, आयकॉनिक मराठी चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर करून ठेवा, मित्रांसोबत शेअर करा। चला तर बघूया डिटेल मध्ये। मित्रांनो, तुम्ही स्क्रीनवर बघू शकताय आयसीसीआय बँकेच्या ऑफिशियल करिअर पेजवर घेऊन आलोय आणि भरपूर साऱ्या अपॉर्च्युनिटीज इथे असतात। जसं की बघू शकताय आयसीसीआय बँकेचा एस्पायर प्रोग्राम आहे, याबद्दल मी मागे माहिती दिली होती। पुन्हा पाहिजे असेल तर लेटेस्ट अप्लाय करणं सुरू झालंय, नक्की कमेंट करा। क्रेडिट मॅनेजरची वॅकन्सी असते, पण इथे एक्सपिरियन्स लागतो। पण इथे बघा फ्रेशरसाठी रिलेशनशिप मॅनेजर, फोन बँकिंग ऑफिसर अशा भरपूर साऱ्या पोस्ट आहेत। त्यामुळे तुम्हाला प्रायव्हेट बँकांमध्ये जॉब पाहिजे आहे तर नक्की तुम्ही कमेंट करा। कुठल्या बँकेत पाहिजे असेल तर त्यावरही कमेंट करा, त्यावरही व्हिडिओ बनवेल। पण आज ज्याबद्दल माहिती सांगतोय ती एकदम जबरदस्त अपॉर्च्युनिटी आहे। जसं की तुम्ही इथे बघू शकताय अप्रेंटिसशिप प्रोग्राम असणार आहे आयसीसीआय बँकेमध्ये। जस्ट इथे म्हणजे जेव्हा आयसीसीआय बँकेमध्ये तुम्ही कधी गेला असाल तिथे ब्रांचेस असतात, तिथे काही नवीन मुलं असतात जे की अप्रेंटिसशिप भरती असते, ज्यांना काम कसं केलं जातं, मेल कसे पाठवायचे, त्याच्यानंतर सगळी प्रोसेस कशी असते, सगळं काही शिकवलं जातं आणि तेच तुम्हाला इथे काम करायला मिळणार आहे। अनुभव मिळणार आहे, सर्टिफिकेट मिळणार आहे, सोबत पैसे सुद्धा मिळणार आहे। टोटल 1 वर्षाचा प्रोग्राम आहे। तुम्ही इथे बघू शकताय जॉब टाइप हा फुल टाइम असणार आहे। अक्रॉस इंडिया म्हणजे महाराष्ट्रामध्ये पण भरपूर साऱ्या ठिकाणी आहे। जॉब लेवल काय अप्रेंटिसशिप प्रोग्राम आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही ते खाली स्क्रोल केलं तर 1 इयरचा हा प्रोग्राम असणार आहे। किती? 1 वर्षाचा प्रोग्राम असणार आहे। आता नेमका अप्रेंटिसशिप काय असते तर बघा, जे नवीन मुलं आहे, नुकतेच पास आउट झालेले आहे, त्यांना चांगलं करिअर करायचं आहे, पण एक्सपिरियन्स नसल्यामुळे त्यांचं सिलेक्शन होत नाहीये किंवा मग त्यांना अडचण येते, तर मग ते अशा प्रकारचा अप्रेंटिसशिप प्रोग्राम करू शकताय। आता हा कोणी केला पाहिजे? आता समजा मी कुठेतरी एखादी अप्रेंटिसशिप इंटर्नशिप केली आहे, माझ्याकडे सर्टिफिकेट आहे, तर मला याची काही गरज नाहीये। पण मला बँकिंग क्षेत्रातच करिअर करायचं आहे, मग प्रायव्हेट बँकेच्या भरपूर एक्झाम देतोय, गव्हर्नमेंट जॉबची एक्झाम देतोय, पण माझं सिलेक्शन होत नाहीये। मग भरपूर साऱ्या पतसंस्था असतात, फायनान्शियल कंपन्या असतात, मग तिथे तुम्ही या एक्सपिरियन्सच्या बेसिसवर जॉबला लागू शकता। मग त्यांना त्या प्रकारची प्रोफाईल पाहिजे आहे, त्यांनी बिंदास अप्लाय करा। ओके, इथे एज्युकेशन काय पाहिजे तर ग्रॅज्युएट कुठल्याही शाखेत ना, असं नाही की कॉमर्सच पाहिजे, आर्ट्स जरी झालाय, सायन्स जरी झालाय, कुठलंही ग्रॅज्युएट झालाय अप्लाय करू शकताय। मॅक्झिमम एज तुमची 28 इयर पाहिजे। ओके, बाकी सगळी माहिती दिली आहे। मागच्या वर्षी जे अनेक लोक सिलेक्ट झाले किंवा जे बँकिंग आहे, वेगवेगळ्या गोष्टी आहेत, त्याच्याबद्दल तुम्हाला इथे माहिती मिळेल। आयसीसीआय बँक चांगली बँक आहे, चांगली करिअर अपॉर्च्युनिटी आहे, एक्सपिरियन्स तर नक्की घेतलाच पाहिजे। आता इथे बघा फॉर्म भरणं थोडं अवघड आहे, याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल। आपल्या फर्स्ट कमेंटमध्ये व्हॉट्सअपवर, टेलिग्रामवर सुद्धा टाकली आहे, इंस्टाग्राम सुद्धा जॉईन करा, तिथे पण मिळून जाईल। आता नेमकं ही अप्रेंटिसशिप काय तर पुन्हा एलिजिबिलिटी क्रायटेरिया सांगितलं आहे। ग्रॅज्युएट पाहिजे, 1 वर्षाची आहे, फ्रेशर्स पाहिजे आणि 18 म्हणजे फ्रेशर्स असेल तरी करा, एक्सपिरियन्स असेल तर वेल अँड गुड, तुम्हाला पाहिजे तर करू शकताय, पण एक्सपिरियन्स असेल तर ऑलरेडी तुम्ही जॉबसाठी ट्राय केलं पाहिजे। आता इथे काय काय डिटेल्स भरायचे आहे तर फॉर्ममध्ये सगळ्यात आधी तुम्हाला तुमचं नाव, मोबाईल नंबर, जन्मतारीख, त्यानंतर ॲड्रेस पर मंथ सेम असेल तर सेम ॲज करायचं आहे, वडिलांचं नाव, ईमेल ॲड्रेस योग्य टाका, त्यावरच तुमचं सिलेक्शन झालंय काय झालंय ते कळणार आहे। त्याच्यानंतर होम स्टेटस हे तुम्हाला टाकून घ्यायचं की बघा कुठून आहात तुम्ही, महाराष्ट्रामधून आहात तर महाराष्ट्र बिंदास, महाराष्ट्रामध्ये भरपूर सारा शाखा आहे तर तुम्ही महाराष्ट्र सुद्धा टाकू शकताय। ओके, त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये कुठे आहात तर ते पुन्हा टाकून घ्यायचं आहे। एज्युकेशन क्वालिफिकेशन, नेम ऑफ युनिव्हर्सिटी, कुठल्या शाखेतनं कुठल्या युनिव्हर्सिटीमधनं केलंय ते टाकून घ्यायचं आहे, कॉलेजचं नाव टाकून घ्या, कोर्सचं नाव टाकून घ्या। ओके, त्याच्यानंतर हायेस्ट क्वालिफिकेशन काय केलंय ते टाका आणि इथे तुम्हाला सर्टिफिकेट तुमचं अपलोड करायचं, ते चूज करून PDF डॉक्युमेंट आणि डॉक्स फाईलमध्ये तुम्ही अपलोड करू शकताय किंवा अजून काय असेल तर ॲड करू शकताय। वर्क एक्सपिरियन्स आहे नाही आहे काही फरक पडत नाही, नसेल तरी चालतंय। रेझ्युमे तुम्हाला प्रोफेशनल अपलोड करायचा आहे। मी मागे
1 जानेवारीला वर्षाच्या सुरुवातीलाच मी पहिलाच व्हिडिओ बनवला होता की प्रोफेशनल रेझ्युमे कसं बनवायचा. मग तुम्ही बँकिंगसाठी अप्लाय करताय तर तो वेगळा असतो, तुम्ही टेलिकॉलिंगसाठी अप्लाय करताय तर तो वेगळा असतो, IT साठी करताय तर तो वेगळा असतो. मग त्यामधले कसे स्किल टाकायचे त्यानुसार तुम्हाला प्रोफेशनल रेझ्युमे बनवून घ्यायचा आहे. तुम्ही यूट्यूबवर सर्च करा आयकॉनिक मराठी रेझ्युमे, तुम्हाला फ्री सॅम्पल मिळून जातील. त्यानंतर लँग्वेज कुठले कुठले येत आहे तर भरपूर सारे तुम्हाला येतात, जसं की हिंदी येते, मराठी सुद्धा लँग्वेज आहे ती तुम्ही टाकू शकता. इथे बघा मराठी लँग्वेज आहे, मराठी सुद्धा तुम्ही टाकू शकताय. तुम्ही बिगिनर आहात काय आहात तर बिगिनर आहात. त्याच्यानंतर तुम्हाला कशा प्रकारचे येते, मराठी तर आपल्याला प्रोफेशनल येते ना, एक्सपर्ट लेवलचे येते तर एक्सपर्ट टाकतो मी. तर जे पण तुम्ही असं असेल ते एक्सपर्ट ते तुम्ही ते टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला इंग्लिश वगैरे येत असेल तर ते सुद्धा टाकू शकता, ॲड करू शकता. मराठी लँग्वेज ॲड करा, हिंदी येत असेल तर हिंदी ॲड करा, इंग्लिश येत असेल तर इंग्लिश ॲड करा. ह्याच गोष्टी असतात जिथे सिलेक्शन होण्याचे चान्सेस वाढतात. अनेक जण म्हणतात यार मी फॉर्म भरला सिलेक्ट नाही झालं कारण की ते एक भाषा विचारली तू एकच टाकली, पण तुला हिंदी येते, समजा गुजराती येते, तर कुठल्याही म्हणजे जेवढं जास्त तुम्ही दाखवाल की यस एवढं नॉलेज आमच्याकडे आहे तर कंपनीचं ऑलरेडी किंवा बँकेचं ऑलरेडी फायदाच होणार आहे ना. त्यामुळे या गोष्टी टाकायला पाहिजेत. त्यानंतर तुम्ही इथे यावर क्लिक करून तुमचा पॅन ॲड्रेस म्हणजे पॅन नंबर, त्याच्यानंतर ॲड्रेस आणि व्हॉट्सअप नंबर टाकायचा आहे. म्हणजे काय अपडेट असतील ते तुम्हाला व्हॉट्सअपवर येतील. ॲप्लिकेशन डिटेल्स हे सगळं तुम्हाला भरून घ्यायचं आहे. डिक्लेरेशन आहे ते भरून घ्यायचं आहे. नाव, डेट, प्लेस टाकून सबमिट करायचं. तर अशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्म भरून घ्यायचा आहे. तर बघितलं अगदी सोपी प्रोसेस आहे. त्यामुळे तुम्ही किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी ग्रॅज्युएट आहे, जॉबसाठी प्रयत्न करतोय पण मिळत नाहीये, एक्सपिरियन्स पाहिजे आहे, चांगला कामाचा अनुभव पाहिजे आहे, सर्टिफिकेट पाहिजे आहे, सोबत 15,000 रुपये तुम्ही स्टायपेंड मिळू शकता. इथे बघा दिले 15,000 रुपये प्रति महिना तुम्हाला स्टायपेंड सुद्धा मिळणार आहे. त्यामुळे नक्की अप्लाय करा, मित्रांसोबत शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.